हे गाइस, वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल डिकोड बिट्स. सो गाइस, आजच्या आपल्या पायथॉन सिरीज पार्ट 11 मध्ये आपण पायथॉन लॉजिकल ऑपरेटर्स बघणार आहोत. सो पायथॉन मध्ये कोणकोणते लॉजिकल ऑपरेटर्स आहेत आणि त्यांचा यूज कशा प्रकारे आपण करत असतो, तर या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो बाकीच्या लँग्वेजेस मध्ये सुद्धा लॉजिकल ऑपरेटर असतात, पण तिथे आपण ऍज अ ऑपरेटर यूज करत असतो. ऍज अ ऑपरेटर म्हणजे काय, जर तुम्ही कीबोर्ड्स मध्ये जर बघितलं तर एम्परसेंड अँड ऑपरेटर साठी अँड लॉजिकल ऑपरेटर साठी आपण एम्परसेंडचा यूज करतो, नॉट साठी एक्सक्लामेटरीचा यूज करतो आणि ऑर साठी आपण पाईपचा यूज करत असतो. पण पायथॉन मध्ये थोडं डिफरंट आहे. पायथॉन मध्ये अँड लॉजिकल ऑपरेटर जर आपल्याला यूज करायचं असेल तर आपल्याला ऍज इट इज अँड कीवर्डचा यूज करावा लागतो. त्याचबरोबर ऑर यूज करायचा असेल तर ऑर कीवर्डचा यूज करतो आणि नॉट लॉजिकल ऑपरेटर यूज करायचं असेल तर आपण नॉट कीवर्डचा यूज करत असतो. सो कशा प्रकारे आपण प्रोग्रामिंग करतो विथ द हेल्प ऑफ लॉजिकल ऑपरेटर्स पायथॉन मध्ये, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो विदाउट एनी फर्दर डिले विल स्टार्ट अवर टुडेज व्हिडिओ. लेट्स गेट स्टार्टेड. सपोज तुम्हाला दोन कंडिशन चेक करायच्या, जसं की आपण मागच्या पायथॉनच्या व्हिडिओमध्ये कंपॅरिझन ऑपरेटर्स बघितलेले, तर त्यामध्ये आपण दोन व्हॅल्यूज कम्पेअर करत होतो. पण आता लॉजिकल ऑपरेटरचा यूज करून जर तुम्हाला दोन एक्सप्रेशन्स कम्पेअर करायचे, जसं की आपण लास्टच्या व्हिडिओमध्ये बघितलं, सपोज दोन व्हॅल्यू आहेत 10 आणि 20, तर त्यांना त्यामध्ये तुम्हाला कंपॅरिझन करायचं आहे, जसं की 10 इज ग्रेटर दॅन 20 और 20 इज ग्रेटर दॅन 10, असं जर एखादं कंपॅरिझन करायचं आहे तर त्या ठिकाणी आपण ग्रेटर दॅन लेस दॅन ह्या ऑपरेटरचा यूज करत असतो. पण आता लॉजिकल ऑपरेटरचा रोल कधी येतो, जर तुम्हाला दोन कंडिशन ऍट द सेम टाइम जर तुम्हाला चेक करायचे असतील, जसं की 10 इज लेस दॅन 20 अँड 30 इज लेस दॅन 30 इज ग्रेटर दॅन 20, अशा ह्या दोन एक्सप्रेशन्स आहेत, आपण त्यांना एक्सप्रेशन्स म्हणूया. सो दोन एक्सप्रेशन आहे, 10 इज लेस दॅन 20 आणि 30 इज ग्रेटर दॅन 20. सो हे दोन एक्सप्रेशन आहे, या दोन एक्सप्रेशनचा रिझल्ट किंवा कंपॅरिझनचा जो रिझल्ट असेल तो तुम्हाला ऍट द सेम टाइम जर हवा असेल तर सो त्या केसमध्ये आपण लॉजिकल अँड ऑपरेटरचा यूज करत असतो. तर कशा प्रकारे करतो आपण, 10 इज लेस दॅन 20 अँड 20 इज लेस दॅन 30 असंही चेक करू शकतो. अदरवाइज 10 इज लेस दॅन 20 अँड 30 इज ग्रेटर दॅन 20 असंही आपण चेक करू शकतो. अगदी सिंपल शब्दात जर समजायचं आलं तर आपण मार्केटमध्ये जातो, ग्रोसरी शॉप मध्ये जातो, तेव्हा सुद्धा आपण ह्या ऑपरेटरचा यूज करत असतो. आता सपोज आपल्याला एखाद्या ग्रोसरी स्टोअर मध्ये तुम्ही गेलात आणि तुम्हाला मिल्क आणि कर्ड घ्यायचं आहे, तर आपण काय म्हणतो, आय वॉन्ट टू बाय मिल्क अँड कर्ड. तर तिथे सुद्धा आपण लॉजिकल ऑपरेटरचा यूज केलेला आहे. त्याच वेळेला जर तुम्हाला ऑर ऑपरेटरचा यूज करायचा असेल त्या सेम कंडिशन मध्ये, तर तुम्ही काय करू शकता, तुम्हाला मिल्क परचेस करायचा आहे. सो इफ आय वॉन्ट टू बाय काऊ मिल्क ऑर बफेलो मिल्क, तुम्ही असे ऑर ऑपरेटरचा यूज करू शकता. जसं की मला गाईचं दूध हवं आहे किंवा मला म्हशीचं दूध चालेल, म्हणजे मी गाईचं किंवा म्हशीचं दोघांपैकी एक कोणतंही मिल्क घेऊ शकतो जे अवेलेबल आहे ते. तर त्या ठिकाणी तुम्ही काय कराल, ऑर ऑपरेटरचा यूज कराल. तसंच नॉट, जर शॉप ओपन असेल तर, म्हणजे शॉप ओपन असेल तर ते मी ती वस्तू बाय करेल, तर त्या ठिकाणी आपण नॉट ऑपरेटरचा यूज करतो. म्हणजे आपण समजून घेणार आहोत प्रॅक्टिकली सुद्धा या सगळ्या ऑपरेटर्स. सो वन बाय वन जाऊया. आधी अँड ऑपरेटर बघूया. जर दोन एक्सप्रेशन जर तुम्हाला ऍट द सेम टाइम जर तुम्हाला कम्पेअर करायचे असतील तर त्या केसमध्ये आपण अँड ऑपरेटरचा यूज करत असतो. तर त्याआधी एक टेबल आहे अँड ऑपरेटरचा, तो समजून घेणे आपल्याला गरजेचं आहे. तर तुम्ही आता इथे हा टेबल बघू शकता, तर त्यामध्ये ए कॉलम आहे, बी कॉलम आहे आणि ए अँड बी हे एक एक्सप्रेशन आपण बनवलेलं आहे. तर ए ची व्हॅल्यू जर ट्रू असेल आणि बी ची व्हॅल्यू जर ट्रू असेल तर आपल्याला ए अँड बी चा रिझल्ट काय मिळणार आहे, ट्रू मिळणार आहे. तसंच ए ची व्हॅल्यू जर ट्रू असेल आणि बी ची व्हॅल्यू फॉल्स असेल तर आपल्याला ए अँड बी ची जी व्हॅल्यू असणार आहे किंवा जो रिझल्ट असणार आहे तो आपल्याला फॉल्स मिळणार आहे. तसेच ए ची व्हॅल्यू फॉल्स असेल, बी ची व्हॅल्यू ट्रू असेल तरी आपल्याला रिझल्ट फॉल्स मिळणार आहे. आणि ए आणि बी दोघांची व्हॅल्यू जर फॉल्स असेल तर त्या केसमध्ये सुद्धा आपल्याला रिझल्ट फॉल्स मिळणार. तर फक्त जेव्हा दोन्ही एक्सप्रेशनची व्हॅल्यू ट्रू असेल त्या केसमध्येच अँड ऑपरेटरच्या केसमध्ये आपल्याला ट्रू मिळणार आहे रिझल्ट. अदरवाइज बाकीच्या सर्व केसमध्ये, म्हणजे एका जरी एक्सप्रेशनची व्हॅल्यू फॉल्स असेल तरी त्या केस. सो आता आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत. सपोज माझ्याकडे
एक नंबर आहे. सो आपण व्हेरिएबल मध्ये स्टोअर करूया त्या नंबरला. सो नंबर इज सपोज 5 आणि मला रिझल्ट चेक करायचा आहे, म्हणजे अँड ऑपरेटर, लॉजिकल ऑपरेटर यूज करून एक एक्सप्रेशन, दोन एक्सप्रेशन ऍट द सेम टाइम मला काय करायचे, चेक करायचे. तर आता मी काय करेल, प्रिंट, आधी आपण प्रिंट घेऊया, प्री डिफाईन फंक्शन आहे आणि या प्रिंट मध्ये आपल्याला काय करायचं आहे, आता हा जो ए व्हेरिएबल आहे या व्हेरिएबलला चेक करायचा, ए इज लेस दॅन 10. तर आपलं हे काय एक एक्सप्रेशन झालं. याला मी जर सेव्ह केलं तर हे आपण कम्पेअर केलं, ए ला 10 सोबत आपण काय केलं या ठिकाणी कम्पेअर केलेलं आहे. तर जर मी याला रन केलं तर इथे आपल्याला रिझल्ट 2 मिळणार आहे. तर आता आपल्याला अँड ऑपरेटरचा यूज करायचा आहे. सो आपण इथे अँड ऑपरेटरचा यूज करूया आणि आपल्याला नंतर काय चेक करायचं आहे, ए इज लेस दॅन 20. तर ह्या दोन केसेस आहे, हे जस्ट एक्झाम्पल आहे. सो ए हा 10 पेक्षा पण छोटा असायला हवा किंवा लेस असायला हवा आणि 20 पेक्षा पण लेस असायला हवा. तर याला जर मी इथे रन केलं तर आपल्याला रिझल्ट ट्रू मिळणार आहे. जर आपण आता सपोज असं केलं, ए इज लेस दॅन 10 बट किंवा अँड ए इज, इथे आपण काय करूया, ग्रेटर दॅन करूया, ग्रेटर दॅन 6. असं जर एक्सप्रेशन आपण केलं, म्हणजेच मला काय करायचं आहे, 6 to 10 या दोघांमधला नंबर एक चूज करायचा किंवा कम्पेअर करायचा की या 10 पेक्षा कमी असायला हवा आणि 6 पेक्षा मोठा असायला हवा, तरच मला तो त्यामध्ये ऑपरेशन परफॉर्म करायचा आहे किंवा जो काही ब्लॉक ऑफ कोड आहे तो ब्लॉक ऑफ कोड मला त्या ठिकाणी रन करायचा आहे. सो या लाईनला जर आपण रन केलं तर इथे आपल्याला काय मिळणार आहे, फॉल्स मिळणार आहे, कारण हे जे एक्सप्रेशन आहे ते या ठिकाणी फॉल्स आहे. याची व्हॅल्यू जरी ट्रू असेल तरी सेकंड जे एक्सप्रेशन आहे आपलं, तर त्याची व्हॅल्यू मात्र आपल्याला फॉल्स मिळते. म्हणून ट्रू अँड फॉल्स आपण मगाशी टेबल मध्ये बघितलं, ट्रू आणि फॉल्स जर असेल तर म्हटलं आपला रिझल्ट जो आहे तो काय मिळणार आहे, फॉल्स मिळणार आहे. सो अशा प्रकारे तुम्ही अँड लॉजिकल ऑपरेटरचा यूज करून दोन एक्सप्रेशन ऍट द सेम टाइम कम्पेअर करू शकतात. याचं एक जनरल एक्झाम्पल बघायचं झालं तर आता सध्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केलेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी काही क्रायटेरिया ठेवलेले आहे, जसं की जी पात्र महिला आहे तर तिचं एज मिनिमम 21 इयर्स असायला हवं आणि मॅक्झिमम 65 असायला हवं. तर हा जो एज ड्युरेशन आहे किंवा रेंज आहे तर या रेंज मध्येच पाहिजे महिला, तरच ती पात्र असतील. तर आपण सेम एक्झाम्पल लॉजिकल ऑपरेटरचा यूज करून बघणार आहोत. सो सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, एक व्हेरिएबल घेऊया आपण एज म्हणून, एज इज इक्वल टू, इथे आपण इनपुट घेणार आहोत कारण युजरकडनं आपल्याला इनपुट घ्यायचं आहे एज साठी. तर त्यांचं एज किती हे आपल्याला त्यांना युजरला विचारायचं. तर त्यासाठी आपण काय करूया, एक मेसेज टाकूया इथे, एंटर युअर एज. तर असा एक मेसेज आपण या ठिकाणी प्रिंट केला आहे. आता इथे युजरने एज एंटर केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की त्याला कम्पेअर करायचं आहे विथ द हेल्प ऑफ लॉजिकल ऑपरेटर. आता जसं मगाशी आपण दोन एक्सप्रेशन तयार केलेले, तो सेम एक्सप्रेशनचा वापर आपण इथे पण करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इफ कंडिशनचा यूज या ठिकाणी करावा लागेल. सो आपण सर्वात आधी इफ कंडिशन घेऊया आणि इफ कंडिशन मध्ये आपल्याला एज चेक करायचा किंवा कम्पेअर करायचा. सो एज इज ग्रेटर दॅन इक्वल टू 21. तर त्यांनी क्रायटेरिया काय ठेवलाय की मिनिमम 21 इयरची जी महिला आहे किंवा लेडीज आहे ती असायला हवी. तर आपण इथे आधी सर्वात आधी ते चेक केलं की एज इज ग्रेटर दॅन 21, त्या महिलेचं एज 21 पेक्षा ती महिला मोठी आहे का, 21 किंवा 21 पेक्षा मोठी. तर ग्रेटर दॅन इक्वल टू आपण या ठिकाणी यूज केलाय. आता आपल्याला अँड ऑपरेटरचा यूज करायचा आहे, अँड लॉजिकल ऑपरेटर, कारण आपल्याला दोन्ही केस चेक करायचे. तर यामध्ये आता सेकंड जे एक्सप्रेशन आहे आपलं, त्या ठिकाणी आपण काय करूया, एज इज लेस दॅन इक्वल टू 65. ह्या ज्या दोन केसेस आहे किंवा एक्सप्रेशन आहे, तर या रेंज मधलीच ती महिला असायला हवी, तरच ती पात्र असणार आहे. सो इफ एज इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू 21 अँड एज इज लेस दॅन इक्वल टू 65 जर असेल तरच ती महिला काय असेल, पात्र असेल. तो आपण इथे त्यांच्यासाठी एक मेसेज देऊया, प्रिंट कॉंग्रॅच्युलेशन यू आर इलिजिबल, सो यू आर इलिजिबल फॉर दिस स्कीम असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर आपल्याला एल्स ब्लॉक लिहायचा आहे. जर त्यांचं जे एज आहे ते ह्या
जे एज आहे किंवा जो क्रायटेरिया आहे 21 to 65 या रेंज मधला नसेल तर मात्र त्याला काय आहे अपात्र ठरतील आणि त्यासाठी आपण इथे एक मेसेज देणार आहोत, प्रिंट करणार आहोत. सो इथे आपण टाकूया सॉरी यू आर नॉट इलिजिबल. सो याला आपण काय करूया, सेव्ह करूया आणि रन करूया. तर सर्वात आधी आपल्याला इथे एज एंटर करायचा आहे. सपोज एखादी महिला आहे, तिचं एज सपोज 22 इयर्स आहे, आपण एंटर करूया. तर इथे आपल्याला एक एरर आलेला आहे. आता एरर का आलेला आहे, कारण हे जे एज जे आहे ते स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये आहे आणि आपण त्याला एका नंबर सोबत कम्पेअर करतोय. आता तर आपण हा एरर बघितलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये की का येतो, कारण हा इनपुट फील्ड मध्ये जी व्हॅल्यू आपण एंटर करतो तर ती व्हॅल्यू ऍज अ स्ट्रिंग कन्सिडर होत असते किंवा स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट होत असते. जरी आपण नंबर एंटर केला तरी इनपुट जी फील्ड आहे ती नेहमी आपल्याला काय करत असते, स्ट्रिंग मध्ये डेटा देत असते. म्हणून एज जे आहे ते स्ट्रिंग मध्ये आहे. तर आपण या ठिकाणी त्याला आपल्याला आधी नंबर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर त्यासाठी आपण इथे इंट घेऊया. इंट ने तो नंबर मध्ये काय होईल, कन्वर्ट होईल. तुम्ही इंट किंवा फ्लोट पण घेऊ शकता. जर तुम्हाला फ्लोटिंग व्हॅल्यूज एंटर करायच्या असतील तर इंटच्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, फ्लोट घ्यायचा आहे. सो आपण आता सेव्ह करूया आणि अगेन रन करूया. रन केल्यानंतर इथे मी सपोज आता अगेन 22 एंटर केलं तर तुम्ही इथे बघू शकता मेसेज आपल्याला प्रिंट झालेला आहे, कॉंग्रॅच्युलेशन यू आर इलिजिबल. आणि मी सपोज आता अगेन याला रिरन करतो आणि मी इथे 19 टाकतो, 19 इयर्स आणि एंटर करूया. तर इथे तुम्ही बघू शकता सॉरी यू आर नॉट इलिजिबल. सो अशा प्रकारे तुम्ही अँड लॉजिकल ऑपरेटरचा यूज करून या ठिकाणी एखादा कोड करू शकता किंवा एखादी कंडिशन लावू शकतात. अजूनपर्यंत आपण इफ एल्स कंडिशन जी आहे त्या बघितल्या नाही, त्या अपकमिंग व्हिडिओज मध्ये आपण बघणार आहोत. जस्ट इथे एक्झाम्पल म्हणून आपण इफ आणि एल्स कंडिशनचा यूज केलेला आहे. सो इन अपकमिंग व्हिडिओज मध्ये आपण हा टॉपिक सुद्धा कव्हर करणार आहोत. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जेव्हा आम्ही तो व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल आणि तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही चेकआउट करू शकता. सो दिस इज अबाउट द अँड ऑपरेटर. आता नेक्स्ट ऑपरेटर आपण बघणार आहोत ऑर ऑपरेटर. सर ते अँड ऑपरेटरच्या एक्झॅक्टली अपोजिट आहे ऑर ऑपरेटर. सर ऑर ऑपरेटरचा जर तुम्ही इथे टेबल बघितला तर मागच्या अँड ऑपरेटर मध्ये जर दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील, दोन्ही एक्सप्रेशन ट्रू असतील तरच त्याची व्हॅल्यू ट्रू होत होती. पण ऑर ऑपरेटर मध्ये तसं नाही आहे. सो ऑर ऑपरेटर मध्ये काय आहे, ही किंवा ती. म्हणजे आपण मग असे एक्झाम्पल बघितलं की मला काउज मिल्क पण चालेल किंवा बफेलो मिल्क पण चालेल. काऊ मिल्क और बफेलो मिल्क जे अवेलेबल असेल ते मला चालेल. तर त्याचप्रमाणे आहे, ए ची व्हॅल्यू जर ट्रू असेल, बी ची व्हॅल्यू ट्रू असेल तर ए और बी ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला या ठिकाणी ट्रू मिळणार आहे. ए ची व्हॅल्यू ट्रू असेल पण बी ची व्हॅल्यू जर फॉल्स असेल तरी मात्र ए और बी दोघांची व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार आहे, ट्रू मिळणार आहे. कारण ए ची व्हॅल्यू ट्रू आहे, बी ची व्हॅल्यू जरी फॉल्स असली तरी ए ची व्हॅल्यू या ठिकाणी काय आहे, ट्रू आहे. जसं की काऊ मिल्क अवेलेबल आहे पण बफेलो नाही, तर ऑब्व्हियसली आपण काय करणार, काऊ मिल्क घेणार. आता नेक्स्ट जी लाईन आहे त्यामध्ये ए ची व्हॅल्यू फॉल्स आहे आणि बी ची व्हॅल्यू जी आहे ट्रू आहे. तर ए और बी च जी एक्सप्रेशनची जे रिझल्ट येणार आहे, मिळणार आहे आपल्याला, तो ट्रू मिळणार आहे. कारण का काऊ मिल्क इज नॉट अवेलेबल बट बफेलो मिल्क इज अवेलेबल. तर आपण काय करू, बफेलो मिल्क बाय करू. सो सेम आहे. त्यानंतर लास्ट जे एक्सप्रेशन आहे किंवा ज्या व्हॅल्यूज आहे, तर ए ची व्हॅल्यू पण फॉल्स आहे आणि बी ची व्हॅल्यू पण फॉल्स आहे. तर ए और बी ची व्हॅल्यू पण आपल्याला काय मिळणार आहे, फॉल्स मिळणार आहे. जसं की आपण शॉपमध्ये तर गेलो पण देर इज नो काऊ मिल्क ऍज वेल एज बफेलो मिल्क, म्हणजे काऊ मिल्क पण नाही आणि बफेलो मिल्क पण नाहीये. तर ऑब्व्हियसली आपल्याला दूध घेताच येणार नाही, म्हणून त्या ठिकाणी आपल्याला काय फॉल्स रिटर्न होणार आहे. सो एक्झॅक्टली अपोजिट आहे अँड ऑपरेटरच्या. अँड ऑपरेटर मध्ये जर दोन्ही एक्सप्रेशन ट्रू असतील तरच ट्रू मिळेल, बाकी सगळं फॉल्स होईल. पण ऑर ऑपरेटर मध्ये एक एक्सप्रेशन जरी ट्रू असेल तरी आपल्याला जसं रिझल्ट काय मिळणार आहे, ट्रू मिळणार आहे. सो याचं पण आपण एक एक्झाम्पल बघूया. जसं मग अशी आपण ही जी योजना सुरू केलेली आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने, माझी लाडकी बहीण, तर त्यावर एक एक्झाम्पल बघितलं. तर सेम एक्झाम्पल आपण ऑर ऑपरेटर मध्ये सुद्धा बघणार आहोत. तर आता ऑर ऑपरेटर मध्ये आपण काय बघू शकतो, सपोज त्यांनी आता डॉक्युमेंट्स पण आपल्याला अपलोड करायला सांगितले. पण आता ते डॉक्युमेंट्स कोणते आहे की तुमच्याकडे 15 इयर्स अगोचं म्हणजे 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड किंवा इलेक्शन कार्ड हवं, वोटर आयडी हवं. ओके, सो सेम एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघू शकतो. तर हा जो कोड आहे तो आपण इथे इरेज करूया आणि सेम आपण इनपुट फील्डचा यूज करणार आहोत या ठिकाणी. सो सर्वात आधी आपण काय करणार आहोत, रेशन कार्डचं इयर आपल्याला युजर कडनं घ्यायचं आहे. सो रेशन कार्ड म्हणून एक व्हेरिएबल घेईल मी आणि इथे
इनपुट फील्ड घेऊया आणि इनपुट मध्ये अगेन आपल्याला मेसेज प्रिंट करायचा आहे, एंटर युअर रेशन कार्ड इयर. सो एंटर युअर रेशन कार्ड इश्यू इयर. ओके, सर ज्या वर्षी तुमचं रेशन कार्ड निघालेलं आहे किंवा काढलेलं आहे ते इयर तुम्हाला काय या ठिकाणी एंटर करायचं आहे. त्यानंतर आपण वोटिंग कार्ड पण घेणार आहोत, वोटिंग कार्डचं. सो वोटिंग कार्ड, एंटर युअर वोटिंग कार्ड इश्यू इयर. तर रेशन कार्ड जर 15 वर्षापूर्वीचं नसेल तर आपल्याला वोटिंग कार्ड सुद्धा या ठिकाणी चालणार आहे. सो आपण इथे दोन व्हेरिएबल घेतले आहेत, रेशन कार्ड आणि वोटिंग कार्ड. तर आता आपल्याला कंडिशन चेक करायची आहे. इफ, तर आधी आपण काय करूया, रेशन कार्डला आपल्याला इंटिजर मध्ये हे करायचं आहे. सो इंट रेशन कार्ड इज लेस देन 2009. जर 2009 पेक्षा मागच्या वर्षाचं असेल किंवा 2008, 2007 कोणत्याही वर्षाचं इश्यू केलेलं असेल तर ते रेशन कार्ड आपण ऍक्सेप्ट करणार आहोत. और जर रेशन कार्ड व्हॅलिड नसेल किंवा 2009 पेक्षा नंतरचं असेल तर त्या ठिकाणी आपण वोटिंग कार्ड घेणार आहोत. वोटिंग कार्ड आपल्याला चेक करायचं आहे. सो इथे आपण वोटिंग कार्ड साठी चेक करूया, वोटिंग कार्ड. आणि इथे आपल्याला और वोटिंग कार्ड आपण या ठिकाणी चेक केला आहे, तर इथे पण आपल्याला लेस दॅन 2009. तर दोघींपैकी एक जरी असेल तरी आपण ऍक्सेप्ट करणार आहोत. अगेन आपल्याला सेम कंडिशन इथे चेक करायची आहे मेसेज शो करण्यासाठी. सो आपण ती कंडिशन या ठिकाणी चेक करूया. इफ रेशन कार्ड इयर इज लेस दॅन 2009 जर असेल तर आपण इथे मेसेज प्रिंट करणार आहोत, प्रिंट युअर रेशन कार्ड इज व्हॅलिड डॉक्युमेंट. आणि जर रेशन कार्ड व्हॅलिड नसेल तर आपण काय करणार आहोत, वोटिंग कार्ड चेक करणार आहोत. तर इथे काय करूया, वोटिंग कार्ड चेक करूया. आणि इथे आपल्याला वोटिंग कार्डचा मेसेज द्यायचा. सो इथे वोटिंग कार्ड मेसेज देऊया. जर वोटिंग कार्ड आपलं व्हॅलिड असेल तर युअर वोटिंग कार्ड इज व्हॅलिड डॉक्युमेंट. तर आता हे दोन इफ कंडिशन इथे चेक केलाय, पण आपली जी मेन इफ कंडिशन आहे त्याला आपल्याला इथे एल्स ब्लॉक लिहायचा त्यासाठी. सो आपण इथे एल्स ब्लॉक घेणार आहोत. आणि ह्या एल्स ब्लॉक मध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक मेसेज प्रिंट करायचा आहे, प्लीज अपलोड व्हॅलिड डॉक्युमेंट. जर दोन्ही डॉक्युमेंट्स व्हॅलिड नसतील तर इथे आपण मेसेज शो करणार आहोत युजरला की प्लीज अपलोड व्हॅलिड डॉक्युमेंट म्हणून. सो सेव्ह करूया आणि रन करूया. सो इथे सर्वात आधी आपल्याला रेशन कार्डचं इयर एंटर करायचं आहे. आता सपोज मी इथे 2010 एंटर करेल आणि जे आपलं वोटिंग कार्डचं इयर आहे ते मी 2012 एंटर करेल. आणि मी काय करेल, आपण एंटर करूया. तर प्लीज अपलोड व्हॅलिड डॉक्युमेंट. इथे हा मेसेज आपल्याला मिळालेला आहे कारण एल्स ब्लॉक एक्झिक्यूट झालेला आहे या ठिकाणी. का, कारण आपलं जे वोटिंग कार्ड आहे ते सुद्धा 2009 नंतरचं आहे आणि रेशन कार्ड आहे ते सुद्धा 2009 नंतरचं आहे, म्हणून ते व्हॅलिड नाही. पण जर मी आता इथे रेशन कार्ड जे आहे त्याचं इयर सपोज 2008 घेतलं आणि वोटिंग कार्डचं इयर 2010 घेतलं, एंटर केलं, रेशन कार्ड इज व्हॅलिड डॉक्युमेंट असा मेसेज येतो ऍक्च्युली. सो आपण इथे मेसेज करेक्ट करूया आणि वोटिंग कार्ड इज व्हॅलिड डॉक्युमेंट. सो रेशन कार्ड आपलं व्हॅलिड आहे म्हणून तो मेसेज या ठिकाणी प्रिंट झालेला आहे. आणि जर आता सपोज मी रेशन कार्डचं जे इयर आहे ते मी 2012 एंटर करतो आणि वोटिंग कार्डचं जे इयर आहे ते 2008 एंटर करतो आणि याला चेक करूया, तर युअर वोटिंग कार्ड इज व्हॅलिड डॉक्युमेंट हा मेसेज या ठिकाणी प्रिंट झालेला आहे. सो अशा प्रकारे आपण लॉजिकल ऑर ऑपरेटरचा यूज या ठिकाणी करू शकतो. आता नेक्स्ट ऑपरेटर जो आहे तो आहे लॉजिकल नॉट ऑपरेटर.
आता नॉट ऑपरेटर काय करतं, जर तुमचा एखाद्या व्हेरिएबलची व्हॅल्यू ट्रू असेल आणि तुम्ही नॉट ऑपरेटर जर यूज केलं तर त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू ट्रू ची फॉल्स करत असतं आणि फॉल्स असेल तर ट्रू करत असतं, म्हणजे वाईस वर्सा करत. सो द नॉट ऑपरेटर अप्लाइज टू वन कंडिशन and it reverse the result of that condition. True becomes false and false become true. अगदी सोपा कन्सेप्ट आहे. तुम्ही ह्या टेबल मध्ये जर बघितलं तर ए ची व्हॅल्यू ट्रू आहे आणि नॉट ए जर केलं तर त्याची व्हॅल्यू आपल्याला फॉल्स मिळते, आणि ए ची व्हॅल्यू जर फॉल्स असेल आणि नॉट ए जर तुम्ही यूज केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला ट्रू मिळणार आहे. सो याचं एक्झाम्पल पण आपण प्रॅक्टिकली समजून घेऊया नॉट ऑपरेटरचं. सो अगदी सोपं आहे. सेम कन्सेप्टवर ही जी स्कीम आपण यावर जे एक्झाम्पल बघितले माझी लाडकी बहीण, मग त्यावरच बघूया. तर माझी लाडकी बहीण याचं एक पोर्टल आहे आणि ते पोर्टल जर तुम्ही लॉग इन केलं तर तुम्हाला तिथे लॉग आउटचं बटन शो होतं आणि जर लॉग आउट असाल तर लॉग इनचं बटन शो होतं. तर अगदी सोपा एक्झाम्पल आहे. इथे आपण इज लॉग इन म्हणून एक व्हेरिएबल घेऊया आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला फॉल्स सेट करायची आधी, आणि फॉल्स असेल तर इथे आपण त्याला चेक करूया की आपल्याला कोणतं बटन शो करायचं आहे. सो इफ नॉट इज लॉग इन, जर नॉट इज लॉग इन म्हणजे इथे जर फॉल्स असेल तर इथे आपल्याला काय करायचं आहे, प्रिंट करायचा मेसेज लॉग इन, म्हणजे बटन शो करायचं आहे. तर बटन कोणता शो होईल या ठिकाणी आपल्याला लॉग इनचं बटन शो होईल, कारण इथे फॉल्स आहे आपल्याला, नॉट फॉल्स म्हणजे इथे काय येईल, ट्रू असेल तर लॉग इनचं बटन शो होईल. आणि एल्स मध्ये आपण काय करणार आहोत, अगेन प्रिंट करूया आणि प्रिंट मध्ये आपल्याला काय करायचं आहे, लॉग आउटचं बटन शो करायचं आहे. सेव्ह करूया, रन करूया, तर इथे तुम्हाला लॉग इनचं बटन दिसेल, कारण इज लॉग इन फॉल्स आहे म्हणजे सध्या युजर काय आहे, लॉग आउट आहे, म्हणून आपल्याला लॉग इनचं बटन दिसेल. आणि इथे जर मी इथे याला ट्रू केलं, सेव्ह केलं, रन केलं तर इथे तुम्हाला लॉग आउटचं बटन शो होईल, कारण ऑलरेडी युजर लॉग इन आहे. इज लॉग इन ट्रू म्हणजे युजर काय आहे, लॉग इन आहे, म्हणून आपल्याला इथे लॉग आउटचं बटन शो होत आहे. सो अशा प्रकारे तुम्ही लॉजिकल अँड ऑपरेटर, ऑर ऑपरेटर आणि नॉट ऑपरेटर पायथॉन मध्ये यूज करू शकतात. आणि आजचा कन्सेप्ट जर तुम्हाला समजला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. काही क्युरीज असतील तुमच्या तर आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा, किंवा तुम्ही आमच्या इंस्टाग्राम हँडलला पण तुम्ही मेसेज करू शकता. त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर अँड बाय. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.